आमचा प्रश्न आहे, आमचा दोष काय याच्यात? आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विकला, तिथं त्या ज्यांचा ऑथराइज व्यापारी आहे त्यांना तो खरेदी केला, आमचा दोष काय? आम्ही आमचा माल कष्ट करून काबड कष्ट करून विक्रीला नेला, हा आमचा दोष आहे का? तो दोष असला तर फाशी द्या आम्हाला. फक्त आम्ही शेतकऱ्यांनी एक आव्हान करणार आहे, काल बी केलं, आम्हाला गंज आमच्या बाजार समिती विषय प्रेम आहे, परंतु ती बाजार समिती चालवणारं संचालक मंडळ आणि प्रशासन हे प्युअर नालायक आहे. त्याच्यामुळं आमचा बळी गेला. आज आम्हाला मेहनत सोडून इथं संभाजीनगरला बसावं लागतं. कुणीही शेतकऱ्यांनी वैजापूर बाजार समितीमध्ये कांदे असो, भुसारा असो, मक्का असो, काहीही विक्रीसाठी आणू नका. कांदा मार्केटमध्ये व्हॅन, मक्का मार्केटमध्ये व्हॅन, याच्यामध्ये व्हॅन, सगळीकडे पोलीस छावणीचं रूप आलं होतं. मला पोलिसांना यांना एकच विनंती आहे, तो सागर राजपूत हिंडू राहिला, त्याला तुम्ही काही नाही म्हणून राहिले. हे दिवाळीचे बोनस वाटून खाऊ राहिले. मी 2 दिवसापासून आरोप करू राहिलं, एका संचालकाचं थोबड नाही उचकलं. काही खोटं आहे, खोटं असलं सांगावं त्यांनी. अरे अशा चोरायला धरा. शेतकरी काय आम्ही आधीच मरेल आणि आम्हाला व्हॅन कशाला लागत आहे? पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये शेतकऱ्यांची मशागतीची कामे सुरू आहेत. लवकरच शेतकऱ्यांची पेरणी सुरू होणार आहे. मान्सून देखील 10 दिवस अगोदर चालले आहेत आणि काही वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना उपोषणाची बारी आलेली आहे. शेतीतील मशागतीचे कामं सोडून शेतकरी छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक परिसरात या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. उपोषणाला बसायची वेळ आली तुमच्या वर. आता सध्या शेतीच्या मशागतीची कामे सुरू आहे. मशागत सोडून तुम्ही इथे उपोषणाला का बसला आहात? नाही, मशागतीचे काम आम्ही मशागतीचे कामं करू, परंतु आमच्याकडे बी घेण्यासाठी, आमचे मुलं शाळेत टाकण्यासाठी पैसेच नाही. आमचे जवळपास 2,10,00,000 रुपये सागर राजपूत नावाच्या व्यापाऱ्याने बुडवलेले, आणि तो ऑथराइज व्यापारी मार्केट कमिटीचा व्यापारी आहे. आम्ही मार्केट यार्डात माल विकला, अनेक वेळास मार्केट कमिटीच्या चक्रा मारल्या, परंतु मार्केट कमिटीचा आज सुद्धा तोच आहे. आम्हाला सरकारची परवानगी पाहिजे. सरकार परवानगी देऊ शकत नाही. पण आमचं म्हणणं एकच आहे, तुम्ही जो सागर राजपूत होता, सप्टेंबर पासून तर मागचे 5 महिने त्यांनी मार्केट शेअर्सच भरला नव्हता. मग तो मार्केट शेअर्स थकलेला होता. तुम्ही जर त्याची खरेदी रोखली असती तर ऑक्टोबरमध्ये आमचा बळी गेला नसता. मग तुम्हाला जशा पद्धतीनं त्याला काय मार्ग काढायचा, सरकार काढायचा, तुम्ही तो काढा आणि आमचे पैसे द्या. परंतु बाजार समिती ते ऐकायला तयार नाही. त्यानंतर आम्ही 8 महिन्यापासून लगातार प्रयत्न करतो. आमदार साहेबांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली, नंतर पणन मंत्र्याची बैठक झाली मंत्रालयात, परंतु या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पणन मंत्र्यांनी त्यांना सांगितलं 50% रक्कम यांची देऊन टाका, तुम्हाला जर काही कारवाई झाली तर मी आहे. परंतु हे ऐकत नाही. आता आपण जॉईंट रजिस्टर साहेबासमोर सभापती, दोन्ही सचिव, आमचं 10-15 शेतकऱ्याचं शिष्टमंडळ यांची चर्चा झाली. सभापती म्हणे शासन जर म्हणले तरच देऊ. मग आम्ही त्यांना एक सवाल केला, दिवाळी बोनस एका पगारच्या ऐवजी 2 पगार घेतले, त्यांना कोण सरकारनं परमिशन दिली होती? सभापतींनी शब्द, तुम्ही अंमलीचं टेंडर काढायला पाहिजे होतं. तुम्ही 54,000 रुपये संचालकांना वाटून घेतले, अधिकाऱ्यांनी किती वाटून घेतले ते माहीत नाही. तुम्ही नेमकं करता काय? जो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्राबाहेर जाणारा कापूस आहे, त्या कापसाचे पैसे 24 लाख रुपये टेंडर गेलं होतं मागच्या वर्षीचं, ते फक्त 14 लाख रुपये जमा झालेले. त्याच्या मागच्या वर्षी तर 8 लाख रुपये. नेमाना कापूस बेल्ट आहे आपला, मोठ्या प्रमाणावर कापूस होतं, तर 50-60 लाख रुपये कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हायला पाहिजे. तर यांची हे मनमानी करायला यांना कुठेही कैशाची गरज नाही. हे म्हणले 111 शेतकरी लहान आहे, कोणता क्रायटेरिया लावला? नैसर्गिक न्याय. 111 शेतकरी आंदोलन मोडायसाठी पैसे देऊन टाकले. आता आमचे द्यायलाच फक्त यांच्याकडे वेळ नाही. तर आमचं स्पष्ट मत आहे, एक, तुम्ही आमच्या पैशाची सोय करा, नाही तर जॉईंट रजिस्टर साहेबाला आम्ही सांगितलं, आम्ही 3 महिन्यापासून या मार्केट कमिटीच्या चुका तुमच्या लक्षात आणून दिलेल्या आहे. तुम्ही ऑडिट रिपोर्ट, ऑडिट मेमो चेक करा आणि यांच्यावर तात्काळ कारवाई करा. हे जर शेतकऱ्याचे पैसे दिले ना, घरी जात असन, यांना तसं घरी जाऊन द्या. आम्ही एक
आता समजा आम्हाला कुठलं ते म्हणते राजकारण, आम्हाला राजकारणाचं काही नाही. एखादा खून केलेला आरोपी असतो, त्याचा खून झाल्यानंतर जो खून करणारा त्याला फाशी होती. मग तो माणूस काही उठून बसतो का? नाही. फक्त त्याला न्याय भेटतो ना. आमचे पैसे गेले तरी चालन, पण या असे नालायक संचालक घरी गेले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. उद्यापर्यंत आज AR जॉईंट रजिस्टर साहेबांनी सांगितलं तुमचे जे DDR आहे हे पुण्याला गेलेले, आमचे काही प्रशिक्षण वगैरे चालू आहे, उद्या ते येतील. DDR आल्यानंतर स्पष्ट शब्दात आम्ही विचारणार आहे तुम्ही मार्केट कमिटीवर काय कारवाई करणार आहे. 30 दिवसाचा बोनस देता येत असताना यांनी 60 दिवसाचा काढून खाल्ला, तुम्ही काय करणार आहे. किंवा हे टेंडर तुम्ही त्यांचे ऑडिट मेमो नीट तपासा आणि यांच्यावर कायदेशीर कारवाईचं पत्र काढा. पैशाचं पाहता येईल, पैशात आम्ही 1 रुपया सोडणार नाही, यांना पैसे कुठल्या परिस्थितीत सोडणार नाही. येणार नंतर आम्हाला जर याच्यानंतर पणन किंवा महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन चालू असताना मुंबई, कारण की आमचा काहीच दोष नाही ना, आमचा बळी कसं काय घेता. आमचा प्रश्न आहे आमचा दोष काय याच्यात. आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विकला, तिथं ज्यांचा ऑथोराइज व्यापारी आहे त्यांना तो खरेदी केला, आमचा दोष काय. आम्ही का पैसे सोडायचे. मग याच्यात नियम कायदे हे शेतकऱ्यासाठी माणसासाठी असतात, माणसं नियमासाठी नाही ना. त्याच्यामुळं आज आमचं जॉईंट रजिस्टर साहेबाला सविस्तर आम्ही सांगितलेलं आहे, एक आमच्या पैसे सोय करा, अन्यथा यांचा जो भ्रष्ट कारभार आहे याच्यावर कारवाई करा, यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा. फौजदारी गुन्हे दाखल करून सुद्धा हे गेले पाहिजे. अशा पद्धतीने सगळे ऑडिट रिपोर्ट. एक सगळ्यात धक्कादायक माहिती म्हणजे ऑडिट फोन केला, अजून ऑडिटच नाही. मार्च नंतर एप्रिल गेला, आता मे संपत आला, जून लागन, अजून ऑडिट झालेलं नाही म्हणतो. हे ऑडिटर लोक काय करतात, झोपा घेते काय करते. स्वतः जॉईंट रजिस्टर साहेब सुद्धा वैतागले होते. ही कोणची पद्धत म्हणजे ऑडिट म्हणजे असं नेमकं काय करायचं असतं. म्हणजे पूर्ण अनागोंदी कारभार आहे. आम्ही याच्यात कुठलंही माघार घेणार नाही. फक्त आम्ही शेतकऱ्यांना एक आव्हान करणार आहे, काल बी केलं, आम्हाला गंज आमच्या बाजार समिती विषयी प्रेम आहे, परंतु ती बाजार समिती चालवणारं संचालक मंडळ आणि प्रशासन हे प्युअर नालायक आहे. त्याच्यामुळं आमचा बळी गेला. आज आम्हाला मेहनत सोडून इथं संभाजीनगरला बसावं लागतं. कुणीही शेतकऱ्यांनी वैजापूर बाजार समितीमध्ये कांदे असो, भुसारा असो, मका असो, काहीही विक्रीसाठी आणू नका. वैजापूर बाजार समितीला माल नेऊ नका जोपर्यंत आमच्या पैशाचं काही मार्गी लागत नाही तोपर्यंत. तुम्ही आता जसं सांगितलं की तुम्ही शेतकऱ्यांना परवा आवाहन केलं होतं की वैजापूरच्या कांदा मार्केटमध्ये अथवा कुठल्याही मार्केटमध्ये माल आणू नका. मात्र आज पोलीस बंदोबस्त मार्केट कमिटीच्या बाहेर लावण्यात आला होता. कांदा मार्केटच्या बाहेर देखील दंगा काबू पथक लावण्यात आलं होतं. काय बोलायला याबद्दल. वैजापूरच्या चारही दिशेना दंगा काबू पथक असेल, मार्केट कमिटीमध्ये एक व्हॅन असेल, त्यांचं आमचं आंदोलन मोडायचा किंवा शेतकऱ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होता. परंतु आम्ही कायदा हातात घ्यायचाच नव्हता. आम्ही शेतकऱ्याला आव्हान केलं. जर शेतकऱ्यांना आव्हान करून जर काही शेतकरी ऐकत नसेल, निश्चित आवक थोडी कमी झाली, काही शेतकऱ्यांपर्यंत आमचा निरोप गेला नाही, उद्यापासून जाईल. पण आजची जी परिस्थिती पाहिली, कांदा मार्केटमध्ये व्हॅन, मक्का मार्केटमध्ये व्हॅन, याच्यामध्ये व्हॅन, सगळीकडे पोलीस छावणीचं रूप आलं होतं. मला पोलिसांना यांना एकच विनंती आहे, तो सागर राजपूत हिंडू राहिला, त्याला तुम्ही काही नाही म्हणून राहिले. हे दिवाळीचे बोनस वाटून खाऊ राहिले. मी 2 दिवसापासून आरोप करू राहिलं, एका संचालकाचं थोबड नाही उचकलं. काही खोटं आहे, खोटं असलं सांगावं त्यांनी. अरे अशा चोरायला धरा. शेतकरी काय आम्ही आधीच मरेल आणि आम्हाला व्हॅन कशाला लागत आहे. आता तयार आहे आम्ही. आमचा जर काही दोष असेल, आज प्रशासनानं आम्हाला अटक करावा, आम्ही 100% जायला तयार आहे. आम्ही आमचे पैसे भेटल्याशिवाय, नियम लोकांसाठी असतात, लोक नियमासाठी नसतात. आम्ही 1 रुपया सुद्धा सोडणार नाही. आणि यांचे पोलीस प्रशासन यांचा धाक, आमचा आता ते धाकात राहायचे दिवस संपलेले. फक्त आमचं म्हणणं आहे, पोलीस प्रशासन असन, अधिकारी असन, यांनी चोऱ्या करणाऱ्याला ताब्यात घ्यावं, शेतकऱ्याला नाही. आमचे कोणते 2 नंबर धंदे नाही. आम्ही पगार बोनस खाल्ले नाही, आम्ही काहीच खाल्लेलं नाही. आम्ही आमचा माल कष्ट करून, काबड कष्ट करून विक्रीला न्याला, हा आमचा दोष आहे का? तो दोष असला तर फाशी द्या आम्हाला, चालन आम्हाला. परंतु अशा व्हॅन जमा करून 5 व्हॅन होत्या, म्हणजे एका माणसाला 2 पोलीस, इतके पोलिसाचे छावणीचं स्वरूप येलं होतं वैजापूरला. आज त्यांचं ठरलेलंच होतं यांना हुसकायचं, परंतु असं काही नाही. आम्ही आज छत्रपती शिवरायांच्या साक्षीने ऐतिहासिक औरंगाबाद क्रांती चौकामध्ये
या ठिकाणी बसणारे पावनभूमी शिवाजी महाराजची आम्हाला न्याय भेटन अशी आशा आहे. आणि जॉईंट रजिस्टर साहेब जे आहे हे शेतकऱ्याच्या भावना समजून घेतल्या. जॉईंट रजिस्टर अतिशय पॉझिटिव्ह आहे. तुमची जेव्हा जॉईंट रजिस्टर सोबत बैठक झाली आता, तेव्हा कोण कोण उपस्थित होतं बैठकीला? बैठकीला शेतकरी शिष्टमंडळ, सभापती, सचिव आणि सभापतींसोबत तुम्ही मुद्दा मांडला का की 2 पगार दिले बोनस म्हणून? हो, काही बोलले का ते त्याच्यावर? त्यांच्या देखतच झालं सगळं. काही बोलले त्याच्यावर? नाही, काहीच नाही, शब्द नाही बोलले, काहीच नाही. ते म्हणले या आरोपाचं खंडन करतो वगैरे? नाही, काहीच नाही. का खंडन कसं काय करतील? घेतलेलेच आहे. खंडन करायला काय इथंच काय होतं? मला बोलून 24 तास झाले. खंडन करायला पाहिजे. आणि मी सांगतो ना, मला हे जर चुकीचं असेल तर मी 100% जी देईनची शिक्षा घ्यायला तयार आहे ना. मी काय पागल थोडी आहे कोणावर आरोप करायला. मी नालायकालाच नालायक म्हणणार, चोरालाच चोर म्हणणार. कसं काय म्हणणार? असं काही जॉईंट रजिस्टर साहेबांनी व्यवस्थित चर्चा केली, आम्ही चांगलंच म्हणून राहिलो. आणखी काय आमदार चर्चा साहेबांनी मध्यस्थी केली, आमदार साहेबाला आम्ही चांगलंच म्हणून राहिलो. पणन मंत्र्यांनी मार्गदर्शन केलं, चांगलंच म्हणून राहिलो. आम्हाला राजकारण काही करायचं नाही. आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यात वैजापूर तालुक्याच्या 165 गावं, गंगापूर तालुक्यातले काही आहे, नेवासा तालुक्यातले काही आहे, श्रामपूरचे आहे काही शेतकरी, एवढ्या 4-5 तालुक्यामध्ये गणेश तांबेला काय अशी काय पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ अशी काय 2-4 विभाग मिळून एखादे खासदारकी किंवा काही लढायचं नाही. शेतकऱ्याचं पोरग आहे, मला काही घेणं नाही त्या राजकारणापाशी. तुमचं राजकारण आणि हे वाटून खायचे धंदे तुम्ही करीत राहा. आमचे पैसे पाहिजे आम्हाला बस. बैठकीत काही तोडगा काढण्याबाबत चर्चा झाली? नाही, तोडगा यार साहेबांनी सांगितलं, जॉईंट रजिस्टर साहेबांनी त्यांना स्पष्ट सांगितलं, त्यांना तुम्ही पैशाची सोय करा. शासन पातळीवर काही करू शकत नाही, पण तुमच्या ज्या अनियमितता झालेल्या आहे, त्यांचं जे म्हणणं आहे, त्यांचे जे आरोप आहे, एक तर कारवाईला सामोरं जा किंवा हे करा, काय पैसे द्या. पैसे कसे द्यायचे ते तुम्ही ठरवा. जॉईंट रजिस्टर साहेबांनी स्पष्ट सांगितलं. मग त्याच्यानंतर सभापती महाराज आम्ही देऊ शकत नाही, मी एकटा ठरू शकत नाही, आमचे संचालक मंडळ पाहिजे 18. 18च्या 18 संचालक बोलवा. त्यांना शेतकऱ्याने निवडून पाठवलेलं आहे. ते काय सोन्याचा चमचा घालून राजघराण्यातले थोडी ते. त्यांना इथं बोलवा, त्यांच्या संग चर्चा करा. एक दिवस अजून आम्ही इथं थांबायला तयार आहे. आम्ही आमचा जिथं जीव जरी गेला तरी चालेल, पण 1 रुपया सोडणार नाही. आणि जॉईंट रजिस्टर साहेबांनी हे सांगितलं, तुमच्या जे अनियमितता आहे त्यांनी ऑडिट रिपोर्ट वगैरे सगळं बोलून घेतलंय. आज DDR साहेबने DDR साहेबासोबत आल्यानंतर DDRला अधिकारी यांच्यावर कारवाई करायची. DDR साहेब जर नसन करीत, जॉईंट रजिस्टर त्यांचे अधिकार काढून घेऊन स्वतः कारवाई करतील किंवा शासन स्तरावर जाईल. आम्हाला न्याय भेटूच तर आम्ही इथून हलणार नाही. त्यांनी किती का दुर्लक्ष केलं बाजार समितीने किंवा असे किती का पुऱ्या महाराष्ट्राच्या पोलीस व्हॅन जरी आणल्या तर काही नाही. आम्ही काय अतिरेकी नाही, आम्ही पाकिस्तानचे नाही. आम्ही कष्टानं कमवलेले पैशाचे, आमच्या कष्टाचं मोल मागू राहिलो आम्ही. त्याच्यामुळं कुठलेही शेतकरी एकजूट तुटणार नाही. आम्ही आमच्या शेवटचा 1 रुपया निघुस्तर लढणार आहे. तर एवढं शेतकरी त्यांनी सांगितलंय की जोपर्यंत शेतकऱ्यांचा शेवटचा रुपये भेटत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. गौरव धामणे, मी मराठी न्यूज, छत्रपती संभाजीनगर.